कधी-कधी माणूस बाहेरच्या शत्रूपासून नाही, तर स्वतःच्या घरातल्या छळापासून हार मानतो आणि जे घर सुरक्षित असायला हवं, तेच घर एखाद्याचं अखेरचं स्मशान ठरतं. अशीच एक अंगावर शहारा आणणारी, मन सुन्न करणारी घटना आष्टी तालुक्यातील मेहर गल्ली येथील समोर आली आहे. कौटुंबिक जाच, मानसिक छळ आणि सततच्या अपमानाला कंटाळून एका विवाहित स्वतःला पेटून घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण परिसराचा काळीज पिळवटून टाकला आहे. मृत महिलेचं नाव आहे रुक्मिणी प्रदीप भालेराव आणि या प्रकरणी आष्टी पोलिसांनी पतीसह 5 नातेवाईकांविरुद्ध जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय घडलं? काय कारण होतं या टोकाच्या निर्णयामागं? चला तर या व्हिडिओतून समजून घेऊया. रुक्मिणी यांचे पती प्रदीप भालेराव हे नेकपूर येथील एका मूकबधीर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या काही दिवस आधी प्रदीप यांनी पत्नीला कोणतीही कल्पना न देता बँकेतून मोठं कर्ज काढलं. हे कर्ज कशासाठी? तर स्वतःच्या बहिणीसाठी स्वाती हिच्या नावावर जमीन खरेदी करण्यासाठी. जेव्हा रुक्मिणी यांना या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळाली आणि त्यांनी पतीकडे जाब विचारला, तेव्हापासूनच त्यांना छळ सुरू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पतीसोबतच नणंद, नंदोबा आणि इतर सासरच्या नातेवाईकांनी रुक्मिणी यांना फोनवरून धमकावणं, अपमान करणं आणि मानसिक त्रास देणं सुरू केलं. घरात शांतता राहिली नाही. अखेर या सततच्या छळाला कंटाळून 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी रुक्मिणी यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःला पेटवून घेतलं. ही बातमी समजताच कुटुंबियांनी तातडीनं त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्या 70 ते 80% भाजल्या असल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण नियतीपुढं सारं प्रयत्न अपुरे ठरले आणि 21 ऑक्टोबर 2025 रोजी उपचार सुरू असतानाच रुक्मिणी यांना अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर मृत रुक्मिणी यांचे भाऊ भागवत राजेंद्र डोरले यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरून पोलिसांनी भारतीय न्याय संहित 2023 कलम 108 आणि 3 गुन्हा दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव यादवराव धनवडे हे करत आहेत. मंडळी, हा प्रश्न केवळ एका महिलेच्या मृत्यूचा नाही, तर घरातल्या मानसिक हिंसाचाराचा, आर्थिक नियतीतील अन्यायाचा आणि नात्यामधला संवेदनशीलतेचा अभावाचा आहे. आजही अनेक महिला घरातल्या छळामध्ये गप्प राहतात, सहन करतात, पण काही वेळा सहनशक्तीचेही एक टोक असतं. आता या प्रकरणात तपासातून नेमकं काय सत्य बाहेर येणार? दोषींना कठोर शिक्षा मिळणार का? असा प्रश्न निर्माण होतोय. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.